कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर आता प्रशासनाची वेट अँड वॉच भूमिका संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे। पुढील काही दिवसात अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे आणि साधारण जूनच्या अखेरीस मतदान होईल अशी जोरदार चर्चा सध्या रंगली आहे। पण इथे खरी कथा निवडणुकीची नाही तर त्या निवडणुकीभोवती फिरणाऱ्या गुंतागुंतीच्या राजकीय खेळीची आहे। पात्र अपात्र सभासदांचा प्रश्न अजूनही धगधगत आहे। न्यायालयात याचिका सुनावण्या आणि प्रशासनाचा सावध पवित्रा यामुळे निवडणूक लांबली, पण आता गाडी पुन्हा रुळावर येताना दिसतेय। मात्र सर्वात मोठा ट्विस्ट इथेच आहे। अवसायनातील संस्थांना मतदानाचा अधिकार मिळणार का, हा प्रश्नच निकालाचा गेम चेंजर ठरू शकतो। कारण ज्या संस्थांना मतदानाचा हक्क मिळेल त्यावरच गोकुळची सत्ता ठरणार आहे आणि त्यामुळेच पडद्यामागे जोरदार लॉबिंग सुरू असल्याची चर्चा रंगली आहे। दरम्यान राजकीय मैदानात आरोप प्रत्यारोपांचा फड रंगायला सुरुवात झालाय। भाजपने आक्रमक भूमिका घेत महायुतीला डावलून गोकुळची निवडणूक होऊ शकत नाही असा स्पष्ट इशारा दिलाय। मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट सवाल उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय। दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे सतेज पाटील यांनी स्थानिक पातळीवर आपली मजबूत पकड कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरू केलाय। त्यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सध्या सत्तेत असली तरी त्यांचेच सहकारी आता महायुतीत असल्यामुळे सतेज पाटील हे राजकीय दृष्ट्या एकटे पडल्याचं चित्र उभं राहतंय आणि याच ठिकाणी खरी सस्पेन्स वाढतोय। हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची युती कायम राहणार का, की महायुतीच्या दबावाखाली नवीन समीकरण तयार होणार? गेल्या निवडणुकीत महाडिक गटाची सत्ता उलटवून लावणारी ही जोडी यावेळी एकत्र राहील की वेगवेगळ्या दिशेने जाईल याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। विशेष म्हणजे मागील अध्यक्ष निवडीत झालेल्या नाट्यमय घडामोडीमुळे आणि थेट मुख्यमंत्री स्तरावरून झालेल्या हस्तक्षेपामुळे या निवडणुकीतही हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार हे जवळपास निश्चित मानलं जातंय। काही मोठे नेते बॅकडोअर चर्चेत सक्रिय असल्याची माहिती। बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न, पण अंतर्गत मतभेद, अडथळा, अपात्र सभासदांचा मुद्दा शेवटच्या क्षणापर्यंत तापलेला राहणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोकुळची निवडणूक स्थानिक न राहता राज्यस्तरीय शक्ती प्रदर्शनात रूपांतरित होण्याची चिन्ह। एकंदरीतच गोकुळची ही निवडणूक म्हणजे फक्त दूध संघाची सत्ता नाही तर कोल्हापूरच्या राजकारणात किंगमेकर कोण ठरणार याचा फैसला आहे। याने अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज।